हे लावायचं राम राम आपल्या लोकांचे सगळे मोबाईल झाले सुरू झाल्यावर कोणी आवाज करणार विनंती झालं. सगळ्यात अगोदर तुमची दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झाला. मी यांना म्हणलो होतो पत्रकार बांधवांनी आपल्या मागणीसाठी खूप आवाज उठवलेला आहे, खूप आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. प्रेस उद्या बोलू, आज नका घाटा घाई गडबड होईल, परंतु बोलवले. मी मनापासून खरंच उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असलं तर विचार. आणि अशामध्ये मराठा समाज प्रत्येक गावात नाही, मराठा समाज 2 व्यक्ती उभा करतोय, 10 व्यक्ती उभा प्रत्येक गावातून करतोय, हे आपलं म्हणणं खरं आहे. परंतु राजकारण माझा मार्ग नाही. माझा एकच मार्ग आहे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हा एवढाच एकच मार्ग आहे. आणि अण्णासाहेब पाटलांचं, कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं, कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटलांचं, माननीय कैलासवासी मेटे साहेबांचं, यांचं आणि 350 बलिदान गेलेत कुटुंबात, यांचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतोय आणि ते स्वप्न आता साकार होतंय. राजकारण मात्र माझा मार्ग नाही. काय सांगा, बैठक होणार होती, त्या बैठकीसाठी जी परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र आता कोर्टानं परवानगी देण्यासाठी आली. परवानगीसाठी न्यायालयाचा सन्मान प्रत्येक वेळेस केला आपण, पण आपण सांगितलेलं आहे सरकार म्हणून सरकारनं पालकत्व, मायबापाची भूमिका बजावली पाहिजे. त्या जनतेनं त्यांना त्या राजगादीवर बसवलंय. पण पहिल्यापासून मी 6 महिन्यापासूनच तेच बोलतो, जर सरकारने आमच्याशी न्याय नाही केला तर न्याय देवता आमच्याशी न्याय करते. ही 3री वेळ न्याय देवतेने आमच्याशी न्याय केलेला आहे. आजही आम्हाला आपल्या माध्यमातून माहिती मिळाली, आनंदाची गोष्ट आहे. माननीय न्यायालयाचं पहिल्यापासूनच आम्हाला अपेक्षा होती की 100% न्याय मिळणार आहे. बैठक होती, सामाजिक कार्यक्रम करायचे नाहीत, मग करायचं काय? म्हणजे न्याय मंदिर हे न्याय करणार हे आम्हाला अपेक्षा होती. बैठका नाही घ्यायचं, काय घ्यायचं? तुम्ही सभा घेता लाखोंच्या, त्यावेळी चालतो. आम्ही तर बैठका घेतोय. न्याय मंदिर न्याय देणार होतं, परंतु आता काय असतं, द्वेष, मराठ्यांविषयीचा द्वेष. मान्य न्यायालय त्यांचा द्वेष कसा कबूल घेईल? जनतेला न्यायच करणार. देश, फक्त देश, गोरगरिबांचे लेकरं मोठे होऊ नये, ती सरकारची भूमिका. अध्यादेश असा आहे की राज्य सरकार काही करतं, काही पण जे हातात येईल ते त्यांचं, जे हातात येत नाही त्याला आणायचं, ते काही पण करते. मग कायदा तर हे पण सांगतो, भ्रष्टाचारांना रस्त्याला नाही फिरू द्यायचं, त्याला मध्ये टाकायचं. ते सुगंधी अगरबत्ती असल्यासारखं त्यांच्या भोवती येते. आणि आम्ही गोरगरिबांचं काम करतो, शेतकऱ्यांचे पोर रात्रंदिवस आम्ही रक्त जाळतो.
कायद्याला धरून काम करतो. कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषण आंतरवाली सुरू आहे. सरकार म्हणते ते पण फेकून द्या. सरकार काही पण करत, पण शेवटी कायदा आहे, शेवटी घटना आहे आणि न्यायालय हे जनतेसाठी न्याय देतं. आम्हाला तो न्याय मिळतोय. प्रत्येक वेळेस सरकार जे जे करेल ते सरकारच्या अंगलट येतं. साहेब, आपली मागणी आहे राज्य सरकारकडे मराठा आरक्षण मिळावं, पण मराठा समाज हा निवडणूक आयोगावर राग व्यक्त करतो. कोणत्या गावात फॉर्म भरण्याचा निर्णय पुढे आलेला नाही, राग नाही म्हणत याला. घटनेनं कायद्यानं दिलेला अधिकार आहे. पण अशाला निवडणुकाच होणार नाही. जर समजा जर असं प्रत्येक गावात जर फॉर्म आला तर आरक्षण कोणाकडे मागणार? नाही, मग याचा अर्थ असा थोडा आहे की निवडणूक बी लढू नये. निवडणूक होणार नाही याचा अर्थ निवडणूक लढवली असं होत नाही. कायद्यानं घटनेनं अधिकार दिलाय, जनता करते. असं काही आहे का फक्त बँकेवाल्यानंच निवडणूक लढवायची, कोणते कपडे घालणार तो निर्णय समाजाचा आहे. पण काय तरी अशी गावागावात जर फॉर्म भरले तर ही ताकद पूर्ण झाली. मग आपला जर एक सेपरेट उमेदवार दिला मराठा आरक्षणाचा तर ते संयुक्तिक राहणार नाही का? तो व्यावहारिक निर्णय होणार नाही. समाजामधून अशी मागणी आहे की एक स्वतंत्र पर्याय आपण बघितला पाहिजे, जेणेकरून ताकद आपली दिसून येईल. आता समाजाचा सुद्धा म्हणणं बरोबर आहे, परंतु राजकारण मार्ग माझा नाहीये. मी चळवळीवर जास्त विश्वास ठेवतो. आपल्या राजकारणात त्याला आपल्यात नको पडायचं, कारण ते आपल्याला काही कळत नाही. त्यात खूप चक्के पण जास्त असं म्हणतात, मला माहित नाही. ग्रामीण भागात म्हणलं जातं खूप खायला घालावं लागतं, लोकांना लई गाड्या भरून न्यावं लागतं. त्यामुळे त्याला आपल्यात नको पडायचं वाटतं. आपलं जन आंदोलनावर आपल्याला भरोसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीनं ते यशस्वी सुद्धा झाले. 100% आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही. हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं. थोडं राहिले, 1-2-3% राहिलं फक्त. अंमलबजावणी झाली ते 100% झालं. सगळ्या शहराची अंमलबजावणी झाल्यावर तो वर नाही. आता शकत नाही, तुम्हाला माहिती. पण या सगळ्या रॅली, या सगळ्या बैठका कशा हे बघा, आम्हाला पण अधिकार आहे. आता त्यांनी डाव टाकलाय आचारसंहितेत मराठ्यांचं काम गुंतून ठेवायचं, मराठ्यांचे पोरं मोठे ठेवायचे. अगोदरची घेतलेली कॅबिनेट, मी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणाने हा विषय सांगतोय, अगोदरची आचारसंहिता लागायच्या अगोदरची कॅबिनेट घेतलेली सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणीसाठी घेतली. तरीही त्यांनी ते केलं नाही. वेळेवर कोण आडवा पडला हे माहित नाही, विचारलं तरी त्यांनी सांगितलं नाही. मग अशा वेळेस अन्याय होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं या आचारसंहितेच्या काळात. पण पुढे पुन्हा गाठ आमच्या संघाची. 1-1.5 महिना आंदोलन थांबत नाही, थांबणार नाही. कायद्याच्या नियमात आचारसंहितेचं सगळं पालन करून आमचंही सुरू राहणार आहे 100%. लवकरच होणार. आमच्यावर डाव टाकलाय. आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित. 900 करोड होणार. 2000 एकर कमी पडली पार्किंगला, ती मिळाली ही सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती पण. तेच आत्ताच नाही, 24 तारखेला एखाद्या डिक्लेअर होईल. आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची. त्या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं, सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही, पुढची मराठ्यांची भूमिका काय, दिशा काय, हे ठरवण्यासाठी ती बैठक आहे. आणि 900 करोड कुठे घ्यायची हेही ठरवलं जाणार आहे. अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा तिथं त्या 24 तारखेला करायचा आहे आम्हाला. त्यामुळे पत्रकार बांधवांना आव्हान केलेलं आहे. आणि मला आज एक विशेष एक आव्हान करायचं की काही पोरांना भरतीत त्या 10%मुळे खूप अडचणी यायला लागल्या, तशा फोन यायला लागले. त्या 10%चा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे. आरक्षण सगळ्या स्वाऱ्यांचं मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा, पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही. आम्ही सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणी ओबीसी आरक्षणातून ठाम. पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचणी येत असल्या त्यातून त्यांना, कारण ईडब्ल्यू त्यांचं गेलेलं आहे, आता घातलेलं आहे, गेलेलं म्हणजे घातलेलं आहे सरकारनं जाणून बुजून. आणि याचाही 10%चा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते. करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा, तो निर्णय त्यांचा आहे, घ्यायचंही की नाही. परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही. पण आम्ही ओबीसी आरक्षणात ठाम. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जातीचे मेळावे आणि विशेषतः सभा संमेलन घेता येणार नाही अशा पद्धतीचा निवडणूक आयोगाने दिलेला आदेश आहे. म्हणून सभा घेणार कशी, कशा पद्धतीने सभा नाहीच आहे ना, आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही.
जातीवर घेतच नाहीत. संवाद बैठक आहे, जातीवर घेतच नाहीत. संवाद बैठका प्रत्येक जण घेऊ शकतो. गाव लेवलच्या आहेत, शहरात असल्या तर शहर लेवलच्या आहेत. एवढाच फरक आहे फक्त. जातीवर आम्ही घेत नाहीत आणि घेणार पण नाहीत. इथून पुढे आम्हाला दर्शन सोहळे घ्यावं लागतील. मग म्हणजे काय नेमकं या तालुक्यामध्ये परळी बीड इथला प्रश्न तर तुम्हाला येण्यासाठी रोखतायत असं तुम्हाला वाटत होतं का? कारण या दौऱ्यामध्ये बऱ्याच अडचणी तुम्हाला परळीमध्ये येऊन टाकण्यात आल्या, त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? असं वाटत नाही, पण ते करू बी नाही त्यांनी, ते पाऊल उचलू बी नाही जर करायचं असेल तर. कारण असं वाटत नाही की पालकमंत्री तसं करत असतील म्हणून, आणि ते त्यांच्यासाठी पण चांगलं नाही जर करत असतील तर. निमित्तानं तो बाहेर पडलाय, पडत नव्हता. लोक, माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप गोळा आहे, चेहऱ्यावर जात होता, चेहरा चांगला आहे. पण काही का निमित्त उसळा ना, त्या निमित्तानं त्यांच्या पोटातला द्वेष बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला. ही अशी काय आव्हान म्हणजे तुम्ही नेमकं करणार? संवाद बैठक, समाजाची गाठी भेटी घेतोय, आशीर्वाद घेतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, फक्त एवढाच उद्देश. याच्या पलीकडे राजकीय उद्देश नाही. राजकीय मेळावे घेत नाहीत, जातीचे मेळावे घेत नाहीत, संवाद बैठका घेतो आणि आम्ही समाजाशी चर्चा करतोय. आतापर्यंत तुमच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले, आयोजकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आणि आता तुम्ही इथं पत्रकार परिषद घेताय, त्या हॉटेल चालकांना आणि मालकांना सुद्धा पोलिसांकडून फोन केला जातो. परवानगी नसताना तुम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रेस घेऊन देऊ नका असं सुद्धा पोलिसांकडून. आता इथपर्यंत मजल चालली का? आता पत्रकार परिषद घ्यायच्या नाही. काय करतायत गृहमंत्री मला काहीच कळत नाही. जाणून बुजून गृहमंत्री जाणून बुजून काय करतायत मला काहीच कळत नाही. जो देशाचा चौथा आधारस्तंभ आहे, जिथं न्यायच मिळत नाही, ती हा स्तंभ आहे मीडियाचा. हे न्याय देण्याचं काम करतो गोरगरिबांना. गृहमंत्री आता यांच्यावर निर्बंध घालणार आहे का? गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता की मला गाडी देतात लोक. मी याच्या पलीकडे सांगतो, मला गाडी देतात म्हणजे आमचे नंबर लागलेले. तो आज घेऊन यायची, उद्या येईल, त्याला बोलू घेत तू गाडी कसं का देतो? गृहमंत्री साहेब हे चांगलं नाही. गाडी कसा बोलू घेतो? त्याच्या 2000ची ती ऐपत नाही का डिझेल टाकायची? त्याच्याकडे शेत नाही का? आमचे लोक कष्ट करतात, व्याजानं पैसे काढतात, पण समाजाचे लेकर मोठे होत म्हणून लढतात. तुम्ही गाड्यावाल्याला सुद्धा बोलून घेतलंय. गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल. नका लाट घेऊन नाराजीची. मी आज बीडच्या नगरीतून जाहीरपणानं मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो, बघा काही बदल करता आला तर. कारण ही लाट चांगली नाहीये, तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये. कारण तुमचे बीडचे पोलीस सुद्धा तिकडं जालना जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत. बघा सांगता आलं तर चांगलं होईल. नसता मराठा समाज तर आता मला पुन्हा जागा करावं लागेल गृहमंत्री साहेब. पाटील, काल मुख्यमंत्री म्हणाले की गुन्हे मागे घेतले जात आहेत, पण तुमच्या ताफ्यातल्या गाड्यांची नंबर डिटेल्स कुणाच्या गाड्या आहेत हे सुद्धा पोलिसांकडून लिहून दिलं जात आहे. म्हणजे पुन्हा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो का असं तुम्हाला काय वाटतं? नाही, आता आम्हाला डाव कळा नाही. आम्हाला नेमकं येड्यात कोण काढतंय आम्हाला जनतेला कळायला. मराठ्यासह सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्यावर आलेली वेळ तुमच्यावर सुद्धा कधी काळी येणार, तुम्ही आंदोलन करता. त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे. थोडं सावध जर आपण सगळ्यांना झालं तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय, गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा. मला 4-5 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सगळं स्टॉप होईल, पुन्हा सुरू आहे. लोकांच्या घराला नोटिसा चिपकेनं, आमच्या पोरांना गेवरायच्या असो, ऐकाच्या पोरांना नोटिसा देणं, बीडच्या पोलिसांनी जालन्याच्या पोरांना त्रास देणं. काय संबंध जालन्याच्या पोराचा बीडशी? मग का जाणून बुजून कारवाई केली? इशारा सगळे मागच्या वापरले आता त्या JCB शोध चालू आहे आणि त्याच्यावर कारवाई करून आमची इशारा सभा झाली होती 2 महिन्यापूर्वी. त्याच्यावर कारवाई आज मला वाटतं गृहमंत्री साहेब तुम्ही मला 4-5 दिवशी बोलला होता, 4-5 दिवसापूर्वी. माझी इच्छा नसतानाही तुम्ही बोलला होता, तुम्ही सांगितलं होतं. मला वाटतं हे डाव असावा तुमचा, असं मला वाटतं. गोड बोलून तुमचं काहीतरी आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न दिसतोय. कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही राज्यभरात. हे डबल हजार आज गुन्हे दाखल व्हायला लागले JCB वर. मागच्या 23 डिसेंबरचे. तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरं राहील. शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असला तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील. गुन्हे जर मागे घेतले तर आणखीन चांगलं राहील.
नसता मला परवापासून पुन्हा राज्यभर बाहेर पडावं लागेल. याला जबाबदार गृहमंत्री साहेब तुम्ही असणार आहेत. मराठा आरक्षणासाठी बऱ्याच आमदारांनी राजीनामे दिले होते, त्याच्यामध्ये एक पवारांचं नाव होतं, गेवराईचं पवार. आता ज्यावेळेस फडणवीसांवरती बोलायला लागले त्यावेळेस तेच पवार असतील. ते 20-25 आमदारांनी मंत्री आहेत. शेवटी बापतच जातीलाच मानलं पाहिजे, समाजालाच मानलं पाहिजे. पण ज्याचा त्याच्या संस्काराचे भाग येतात, कोणाला मानायचं. यांचं एकदा खाऊन हात पुसले यांनी, यांचा विषय सांगतो. ज्या जनतेने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेडा उचललेला. पण त्यांना हे माहित नाही, एकदा जनतेने जर हात उचललं काहीच राहणार, काहीच नाही राहणार. कधी गुलाल लागणार नाही, उधळणार नाही, काय नाही. शेवटी जनता सांभाळायला पाहिजे. हे जनता नाही सांभाळत. यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे, मराठ्यांचे गोरगरिबांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे. आणि आपण ठासून ठरवलंय यांनाच मोठं करायचं आता गोरगरिबांच्या पोराला. आणि ते कसं मिळत नाही हे बघायचं. म्हणून तर समाज पहिल्यांदा 70-80 वर्षाची एका बाजूला गेला पहिल्यांदा. आणि याचे परिणाम याला थोड्या दिवसात दिसणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, गृहमंत्र्यांनी शांतपणाची भूमिका आणखीन जरी घेतली तर चांगलं होईल. आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली, पुन्हा एकदा थांबवायचं आम्हाला सांगायचं. तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं. तिकडून एसपींना काय सांगायचं, एखाद्या पीआयने काय म्हणलं तर मला फोन करून सांगा. म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने ते काय पाठ टोळल्यासारखं करायचं. हे प्रकार थांबले तर बरं होईल. नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल. गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या. आपले जे सहकारी आहेत त्यांच्या एका गाडीवर तुमचा हल्ला झाला, या संदर्भात आपलं काय मत? नाही ते कुंकडचे कुंकड नाही जोडता येणार. मला दादा इतक्या नोटीस आल्यात, आता तर माझ्या भितडाला चिटकायला चालू केला गृहमंत्र्यांनी, माझ्या घराला चिटकल्या. काय केलं म्हणून दुपारा बोललो मी संवाद बैठकीत. म्हणजे दुपारा घ्यायची नाही, मी संध्याकाळी घ्यायची नाही. मग आता पाठ घेऊ, माझ्या दादा घराला चिटकल्यात. गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला. आता त्याच्या घराला नेऊन चिटका. नांदेडच एसपी सांगितले, नांदेडून आल्या चिठ्ठ्याची दम आहे तिथं घराला. माझ्या घर एक दिवस नुसतं चिठ्ठ्याने जरी गेला दिसणार आहे. एवढं गृहमंत्र्यांचं नोटिसांचा आदेश मी हटत नाही. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही, जेलमध्ये सडायला तयार आहे, पण हटत नाही म्हणजे नाही. नांदेडचा विषय निघाला माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी देखील आपली भेट घेतली. भेटीसाठी काय नाही, त्यांचं म्हणणं होतं काय केलं पाहिजे. मला आता काय होणार आहे, आचारसंहिता लागली, आता काय होणार आहे. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली, कारण मी खरं बोलतो कधी पण. त्यावेळेस त्यांना बोललेलो मी, तुम्हाला सगळ्याला आठवण, पिंपळगावच्या टायमाला साष्ट पिंपळगाव आपण सोडत नाहीत कोणालाच. पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो, मी सरकार म्हणून आलो नाही. आपण याच्यात काय केलं पाहिजे. मला काहीच होत नाही, आता आचारसंहिता आता काय होणार आहे. सगळे स्वेर देतात आता ते आचारसंहितेत होत नाही. आणि मग येऊन तरी काय होतं, तरी म्हणले सांगतो मी काय गुन्हे, हैदराबादचं गॅजेट घेता येतोय का, असं तसं बरीचशी त्याच्यावर चर्चा झाली, घंटाभर चर्चा झाली. पण ही अशीच होती सटाक्या नुसत्या मोगम. आता राजकारण माझा मार्ग नाही, परंतु शेवटी समाजाला एकत्र दादा राजकारण खरंच सांगतो पुन्हा एकदा माझा मार्ग नाही. पण 25ला बैठक आम्ही बोलवली, पण आम्ही 24ला बैठक बोलवली काय आता समाज आम्हाला एकदा चर्चा करू दे. प्रत्येक पक्षामध्ये सगळ्यांनी पण मी बोले नमुना आहे. महाभाग सगळं